10 ते 12 दिवस झाले या लोकेशनवर तर शूट चालू होतं. पण इथे जे लोकेशनचा जो मोठा स्विमिंग पूल आहे, या स्विमिंग पूलचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या खाली लगतच खूप मोठा डॅम आहे आणि अगदीच त्याच्याच काठावरती हा स्विमिंग पूल बांधलेला आहे. बऱ्याच लोकेशनवरती, शूटिंगच्या लोकेशनवरती स्विमिंग पूल होते, पण या स्विमिंग पूलच्या इतकं सौंदर्य कुठल्याही स्विमिंग पूलला मला दिसलं नाही. पण हे लोकेशन कमालीचंच होतं असं मी म्हणेन, कारण खूप विशेष आणि खूप छान लोकेशन आहे. आणि हे बघा, इथे याच लोकेशनवरती माणसं जास्त दिसत नाहीत, पण माणसाचे बनवले पुतळे जास्त दिसतात. आणि हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की अगदी माणसाची गर्दी केल्यासारखा एक गाव आणि त्या गावाची संस्कृती दाखवल्याप्रमाणे ते पुतळे बनवलेले होते. शूटिंग चालू असायचं आणि मग मी थोडंसं वेळ असायचा माझ्याकडे, तर मग मी लगेच कॅमेरा काढायचो आणि सगळीकडे फिरवायचो, कुठे कुठे काय चालू आहे हे सगळं रेकॉर्ड करून घ्यायचो. कारण नंतर म्हटलं ठीक आहे, आपण एक आठवण म्हणून हा व्हिडिओ आपण शूट करूया असा विचार करून मी हे सगळं शूट करायचो. आणि आता ते शूट केल्यानंतर बघायला मजा वाटते की यार, आपण इथे ते लोकेशनला गेलो होतो आणि अशा अशा प्रकारचं आपण शूट केलं होतं. असं छान नंतर बघायला मजा येते. म्हणजे असं शूट आता नाईटचं, डेचं, जे काय वेगवेगळ्या टायमिंगमध्ये मी शूट करून ठेवलेलं होतं, वेगवेगळे छान लोकेशन, म्हणजे जे डोळ्यात तर सामावून घेतलेच होते, पण असं वाटलं की चला आपण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पण त्याला कुठेतरी कैद करूया, कारण कुठेतरी आपल्याला कधीतरी बघायला मजा येईल की असं. त्यामुळे पण छान छान लोकेशनचे मी शूट असे करून ठेवले होते. आणि मग त्याला नंतर आपल्या भविष्यात कुठेतरी मुलाबाळांना दाखवायला होईल की आम्ही फार पूर्वी असे शूट करायचो, अशा लोकेशनवर जायचो. हे तर खूप लांबच्या गोष्टी होत्या, पण ठीक आहे, आता जस्ट मी शूट करून ठेवले आणि ते आता असं सहज टाकून दिलं. म्हणजे कुठेतरी सेव्ह करावं म्हणून मी टाकलं. FB, Insta, Facebook, YouTube या माध्यमातून आपण कुठेतरी सेव्ह करून ठेवलं. पण या व्हिडिओचा एकच मोटिव्ह आहे की फक्त आणि फक्त आठवणी राहाव्यात. बऱ्याच वेळा शूटिंग घरी गेल्यानंतर आईला दाखवायला काही राहायचंच नाही, म्हणून बाकी काही नाही, म्हणजे काहीच नाही. म्हणजे एक आठवणी कुठेतरी सेव्ह राहाव्या म्हणून हे शूट करून ठेवलं आहे. बाकी काही उद्देश काहीच नाही माझा या व्हिडिओच्या माध्यमातून.